रामकृष्ण हरी माऊली. आत्ता आपण आलेलो आहोत माळशिरसमध्ये आणि नात्यापुत्यामध्ये काल माऊलींचा विसावा होता आणि आता माऊलींचा विसावा माळशिरस येथे आहे आणि तुम्ही पाठीमागे बघू शकता येथे अश्वरिंगण होणार आहे. माऊलींची पालखी संध्याकाळी 4पर्यंत येते. आपली दिंडी लवकर आलेली आहे. तर तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने थोडक्यात दाखवतो. कृष्ण हरी माऊली. आता थोड्याच वेळात माळशिरसमध्ये माऊलींचं आगमन होणार आहे. मी तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करतो. खूप मोठी अशी गर्दी होणार आहे आणि आमचा ज्या ठिकाणी मुक्काम आहे ते हायवेच्या शेजारी अशा पद्धतीने पाले असतात बांधलेली. 300 ते 400 लोक जवळजवळ पालांमध्ये राहतात. चार्जिंगची सुद्धा तुम्हाला मी सुविधा दाखवतो वारकऱ्यांसाठी, दिंडीतील लोकांसाठी. माऊलींच्या पालखीचं थोडक्यात माळशिरसमध्ये आता स्वागत होईल, आगमन होईल. तर चला तर मी तुम्हाला थोडक्यात माऊलींच्या पालखीचं दर्शन दाखवतो. रामकृष्ण हरी. अशा पद्धतीने एक टँकर असतो दिंडीसाठी, आंघोळीसाठी, ताटे धुण्यासाठी, आंघोळ करण्यासाठी. हे आमचे मित्र रामभाऊ. आणि अशा पद्धतीने दिंडीतील लोकांसाठी स्वयंपाकाची सोय केलेली असते. असं वेगवेगळ्या प्रकारचं असं रोज जेवण असतं आणि जवळजवळ 300 ते 400 लोकांचं जेवण बनवलं जातं. या ठिकाणी असा मुक्काम आहे, अशी पाण्याची सोय. माऊलींची पालखी माळशिरसमध्ये गावामध्ये आज जाणार आहे. थोड्या वेळात तुम्हाला माऊलींच्या पालखीचं दर्शन होईल. माऊलींच्या रथांचं आगमन झालेलं आहे, बघू शकता. दर्शन घेण्यासाठी खूप अशी भाविकांची गर्दी. माऊली जा लवकर. तुम्ही इकडे जा. आपण थोडा हळू करा. थोडा आपल्या देवस्थान समिती मार्फत आपलं स्वागत करण्यात आहे. माऊली इकडे माऊली थोडं हळू करा, थोडं हळू करा. या झाडं द्या लवकर त्यांना.
विठ्ठल 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 विठ्ठल